रामकृष्ण हरी. तर आज आपण तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग बघणार आहोत. 21 क्रमांकाचा अभंग आहे. कोणता आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. खूप छान अभंग आहे. तर या अभंगाचा अर्थ आपण एकदम सोप्या भाषेत बघणार आहोत. तर चला अभंगाला सुरुवात करूया. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. तर चला या अभंगाचा आपण सोप्या भाषेत अर्थ बघू. सर्व जग, त्यातील जिवंत प्राणी व जड वस्तू हे विष्णुमयच आहे असे जाणणे हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे. भेद, अभेद, मतभेद असे वाद विवाद हा एक अशुभ भ्रमच आहे. अहो तुम्ही भागवत भक्त, भगवंताचे निरसीम भक्त, तुम्ही ऐका, हो ऐका आणि आपले हित करून घ्या. खरोखरच हित करून घ्या. कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये. त्यातच सर्वेश्वराचे अर्थात भगवंताचे पूजन घडते. हे मोठे रहस्यच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जीव हे जणू काही एका देहाचेच अवयव आहेत आणि त्यांनी भोगलेली सुखदुःखे सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या जीवालाच भोगायची असतात. त्यावरून हे लक्षात येईल की दुसऱ्याला दिलेला त्रास किंवा त्याचा केलेला मत्सर हा पर्यायाने एका भगवंताचाच, सर्वेश्वराचाच मत्सर होतो. भक्तहो तुम्ही भागवत पुराण ऐका. त्यात हा विश्वात्मकाचा उपदेश केलेला आहे असाही एक अर्थ यात निघतो. तर बघा, खूप छान प्रकारे इथं महाराजांनी अर्थ सांगितलेला आहे, अभंग लिहिलेला आहे. तर भेटूया पुढच्या अभंगात.